मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुन्हा मुंबईची हवा प्रदूषित, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 277 वर व्हाईट श्रेणीमध्ये पोहोचला, त्यामुळे श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका निर्माण। मुंबईतील प्रदूषणकारी 4 आरएमसी प्लांटवर कारवाई, 1,87,00,000 दंड वसूल। डिलिव्हरी बॉय बुधवारी संपावर जाणार, मुंबईमध्ये 10,000 जण सहभागी होणार। 10 मिनिटं डिलिव्हरी सेवा तत्काळ बंद करण्याची मागणी, त्याबरोबरच प्रति किलोमीटर 7 रुपयाच्या ऐवजी 15 रुपये देण्याची मागणी। नववर्षाच्या निमित्तानं मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 12 अतिरिक्त लोकल। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 2, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान 2 लोकल धावणार। चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान दोन्ही दिशांना 4 सेवा चालवण्यात येणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 2030 पर्यंत तब्बल 749 नव्या लोकल फेऱ्या आणि 133 मेल एक्सप्रेस गाड्या सुरू होणार। नव्या वर्षामध्ये लोकल प्रवास अधिक वेगवान होणार। वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगामध्ये 1,000 कोटींची उलाढाल, 855 कोटींच्या व्यवहारासह अभिनेता जितेंद्र पहिल्या क्रमांकावर। जितेंद्र यांच्या कन्येमुळे वरळीमधील आलिशान फ्लॅटची विक्री 12,25,00,000 रुपयांना केली।